Subject English, subunit types of noun, language study. मुलांना हे लँग्वेज स्टडी मधला नाउन हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत आपल्या इंग्लिश मध्ये. कोणकोणते? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रोनाउन, कंजक्शन, इंटरजेक्शन. हे 8 जे आहेत ते पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. त्यापैकी आपण नाउन हा भाग पाहणार आहोत. नाउनचे सुद्धा परत टाइप्स पडतात. आता तुमचा हा जर फळा पाहिला तर फळाच्या खालीच तुम्हाला इथं दिसतंय टाइप्स ऑफ नाउन्स. कोणकोणते आहेत? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, हे टाइप्स आहेत जे तुम्ही ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेलं आहे. कॉमन नाउन मध्ये कोणतं येतं? कॉमन नाउन म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. या सामान्य नामामध्ये गर्ल, बॉय, सिटी, माउंटन, टेबल, रिव्हर, बुक आणि बिल्डिंग यांचा समावेश होतो. आणि या प्रॉपर नाउन मध्ये कुणाचा समावेश होतो? ज्याला आपण मराठीमध्ये विशेष नाम म्हणतो. प्रॉपर मध्ये अकुलकाई, मनाशा, लंडन, मुंबई, नर्मदा आणि संगीता. आता हे झालं टाइप्स ऑफ नाउन्स. पण नाउनचा अर्थ काय की आपण अगदी लहानपणापासून शिकतो, इयत्ता 4थी पासून 3री पासून शिकतोय. नाउन कुणाला म्हणायचं? तर ज्या वस्तूला, अॅनिमलला, प्लेसला, एखाद्या पर्सनला जे दिलेलं ते नाव असतं त्याला नाम म्हणतात. लक्षात घ्या. नाउन इज अ वर्ड दॅट इज युज्ड टू नेम पर्सन, an animal, a place, a thing, an idea, etc. म्हणजे कल्पनेला दिलेलं जे नाव ते सुद्धा नाउन मध्ये मोडतं. नाउन मध्ये मुलांनो एक उदाहरण जर द्यायला झालं तर आपल्या वर्गामध्ये बॉयज आहेत फक्त. बॉयज हे काय त्याला कॉमन नेम झालं. बट यश इज द प्रॉपर नेम. म्हणजे प्रत्येक मुलाला दिलेलं जे नाव असतं त्याला प्रॉपर नेम म्हणतात. समजा सिटी कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये मुंबई आली, नाशिक आली. हे जे सिटीचे नेम आहेत त्याला म्हणायचं प्रॉपर नेम आणि कॉमन नाउन म्हणजे येते सिटी. हे लक्षात येते तुमच्या. त्यानंतर तुम्ही होमवर्क तुम्हाला देणार आहे तो म्हणजे कोणता? राईट 5 कॉमन नेम अँड 5 प्रॉपर नेम.